आपल्या मुलांना आरक्षण मिळावं आणि त्यांचं भविष्य उज्ज्वल व्हावं यासाठी मराठा बांधव या ठिकाणी आलेला आहे, मुंबईमध्ये दाखल झालेला आहे। या ठिकाणी आपण पाहू शकता ही जी चौपाटी आहे या चौपाटीच्या ठिकाणी एक शेड आहे, या शेड खाली मराठा बांधव या ठिकाणी आश्रयाला आले। आपण जर यांची जर परिस्थिती पाहिली तर हे जे फक्त टावेल आहे त्यांची बनियानवर बसलेले, हाफ पॅन्टवर आलेले आहेत। या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हे निद्रा घेत आहेत, झोप घेत आहेत आणि या ठिकाणी जर ह्यांची जी अवस्था आहे आरक्षणासाठी या ठिकाणी आलेले आहेत। आपल्यासोबत हे या ठिकाणी मराठा बांधव आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया। सर, तुम्ही कुठून आले आणि इथे का बसलेत? आम्ही लातूरून आलो। लातूर जिल्हा झरी नौकुंड गाव आहे आमचं। आरक्षणासाठी आलो, मनोज दादाला पाठिंबा देण्यासाठी। मला सांगा, तुम्ही इथपर्यंत आले ते कसे आले आणि इथे का बसले आहात? तर तिकडे आझाद मैदानावर सगळा चिखल आहे, तिथं झोपाय सोय नाही, त्याच्यासाठी इकडे थोडं चांगलं वाटलं म्हणून इकडे येऊन बसलो आम्ही। तुम्ही चौपाटीवर पहिल्यांदाच आलात की कसं काय? हो, पहिल्यांदाच आलो तिथे। इकडचे हे कसं वातावरण आहे, तुम्हाला किती त्रास सहन करावा लागतोय? आता इथं पाऊस चालू आहे, झोपाय जागा नाही, काही नाही, बसूनच रातभर झालं। या ठिकाणी पाऊस सुरू आहे, थंडी सुद्धा वाजते, त्या थंडीच्या कडाक्याच्या थंडीत सुद्धा या ठिकाणी तुम्ही कुठून आलेत काय सांगाल? सर, मी लातूर जिल्ह्यातून अहमदपूर तालुक्यातून आहे। तुम्ही तुमची गावी शेती किती आहे आणि तुम्ही कसे आलात या ठिकाणी? सर, मला गावी शेती 1.5 एकर आहे। सर, शिक्षणामध्ये ते आरक्षण भेटत नसल्यामुळे मार्क कमी पडले, ते आपल्याला पैसे जास्त भरण्यात यायला लागली, त्यामुळे मनोज दादा जरांगे पाटलांना सपोर्ट करण्यासाठी मी इथे। घरी तुमच्या कोण कोण असतं आणि घरी काय परिस्थिती आहे तुमची? सर, घरची परिस्थिती एकदम बिकट आहे आपली, त्यामुळे तर सर आम्ही मुंबईला इथे आरक्षण मागण्यासाठी आलेलो आहे। या ठिकाणी आरक्षण मिळावं म्हणून आम्ही आलेलो आहोत असं त्यांचं म्हणणं आहे। अजून काही मराठा बांधव आहेत, तुम्ही कुठून आलात आणि कशा प्रकारे या ठिकाणचा प्रवास होता? आम्ही लातूरून आलेलो आहे। लातूरमधून चाकूर तालुका झरी गाव आहे आमचं, आणि आम्ही तिकडं आझाद मैदानावर काही सोय होईना, संडासची सोय नाही, पाण्याची सोय नाही, जेवणाची सोय नाही, म्हणून इकडं जरा गिरगाव चौपाटीला आलेला आहे समुद्र बघण्यासाठी। आणि पाण्याची तर कुठंच सोय नाही आणि जेवणाची बी सोय नाही। आम्ही जर काय आमचा हक्कानं तिकडूनच आणलेला आहे, जेवाय समजत केलेलं आहे। बरं, ह्या सत्तेतल्याला तर लाज वाटली पाहिजे, बरी बाकीच्याला बी विरोधीवाल्याला लाज वाटली पाहिजे। कधी नाही ती मराठी मुंबईला आलेले आहेत, मग मराठ्याची मुंबई आहे का इतर कोणाची मुंबई आहे? बरं, ह्या बाकीच्याला नाही तर नाही लाज वाटली, सत्तेतल्याला तर लाज वाटली पाहिजे। मला काय वाटतं, मुंबई नमकी कोणाची आहे? मुंबई ही मराठ्याची मुंबई आहे, आणि मराठ्याची मुंबई आहे तर मराठ्याची जरी ही हाल होता असेल, मग मराठ्याची मुंबई कशी म्हणता येईल? बरोबर आहे ना? मराठ्याची मुंबई कसं म्हणता येईल? मग इथं काही तर महानगरपालिकेनं पाण्याचे टँकर तर राहावं, नाही चलते फिरते शौचालय तर राहावं, ते काहीही नाही। आता उद्या सरकारला कळेल की डायरेक्ट आम्ही त्या महानगरपालिकेसमोरच बसणार आहोत, उपोषण करत डायरेक्ट रस्ते जाम करणार आहोत उद्या। आता आजची ही परिस्थिती, तुम्ही किती त्रास तुम्हाला सहन करावा लागतोय? तुमच्या गावी जिथून तुम्ही आलात तिथे काय परिस्थिती? तुमच्या घरी कोण कोण असतात? घरी काय, आई वडील, एक भाऊजी आहे आमची, बारका पुतण्या आहे, समजा 2 एकर जमीन आहे, तिथं काही नाही आमच्यापाशी सोयाबीन शिवाय। आणि सोयाबीन बी आता ह्या पावसानं गिऱ्यातच जमा आहे। भयंकर पाऊस चालू आहे लातूर जिल्ह्यामध्ये, लातूर जिल्हा, नांदेड जिल्हा भयंकर पाऊस चालू आहे। बरं, मला एकच म्हणायचे मीडियाला की इथं कमीत कमीत जेवायची तर सोय आम्ही आलोच आहे, फक्त राहायची सुद्धा सोय जर करीत नाहीत ह्याने, तर मग आता काय म्हणायला लागेल आपण? कमीत कमीत उद्धव ठाकरेची माणसं म्हणा, नाही शरद पवार साहेबाची माणसं म्हणा, सत्तेत तर करणार नाही ते आम्हाला माहिती आहे। बरं, विरोधीवाल्याने तर केलं पाहिजे। मराठा आंदोलक जे आलेले आहे, कधी नाही ते आलेले आहेत मुंबईला, पहिलीच वेळेस आमची इथं यायची। आणि इथं जरी अशी जर सोय होत असेल, लोक असं आडवं जर पडावं लागत असेल तर काय अर्थावर? तुमच्या घरामध्ये नेमकं कमावतं किती लोक आहेत आणि तुमच्या घरची परिस्थिती कशी आहे? कमवतं का? वडील, आई, मी, तीनच माणसं कमवता, आणि 1.5 एकर रान आहे, कले नाही काही नाही रान। मग आता काय तिथं त्या 1.5 एकरमध्ये बी आता पावसाने गिऱ्यात जमा आहे, मग कसं करायचं सांगा तुम्ही? पावसाने आमची जी शेती आहे ती सुद्धा वाया गेलेली आहे, त्यामुळे आम्हाला आरक्षणाची खूपच गरज आहे असं सांगतायत। अजून काही लोक आहेत। तुम्ही आज टावेलवर का आलेत, काय सांगाल? काय परिस्थिती आहे?
आता मगाशी खूप पाऊस आला, त्याच्यामध्ये सगळे कपडे भिजून गेले आमचे. मग हे टॉवेल गुंडाळून बसलो आणि खूप थंडी लागते. एक तर बसायला जागा नाही, इथं हे शेड भेटलं म्हणून बसलो तिथं. बसायला गेलं तर बसता येणार, एवढे लोक बसलेले त्यांनाच जागा नाही, आपण कसं झोपावं म्हणून आपलं बसूनशिनीच असं चालू आहे ते. म्हणजे सगळ्यांना जागा मिळावी आणि त्या याच्यामध्ये तुम्ही बसून राहिलात. हो. हे असं किती दिवस चालणार आहे आपलं? आता बघू, जोपर्यंत आरक्षण देत नाही तोपर्यंत आम्ही इथंच बसणार, असंच बसणार. झोपायला जागा नाही भेटली तर सगळ्या बांधवांना बसून शिनीच असं आम्ही असंच हे करणार, एकमेकाला सपोर्ट करताय तुम्ही. सपोर्ट करणार आम्ही एकमेकाला. मला सांगा, या ठिकाणी जे सगळे जे तुम्ही आल्यात, तुमच्या घरची परिस्थिती कशी आहे आणि आता तिकडे तुमच्या गावी कसं वातावरण आहे? गावी सगळे बिकट परिस्थिती, सगळे मोलमजुरी केल्याशिवाय आम्हाला काही खायला सुद्धा भेटत नाही खरं नियमाने. आम्ही आता दोघं तिघं जण कमवत असताल, रोज रोजगारी समजा रोजाने जाऊन करत असताल, त्यातून एक जण इकडं आलेलो, ते बी गावातून आम्हाला कुणी 100, कुणी 200, कुणी 300 रुपये देऊन इकडं पाठवलेलं आहे. असं केलेलं आहे आम्ही गावातून सगळ्यांकडून, कुणी 100, कुणी 200, असं सगळं मजूर वर्ग एकतर, आणि त्यानुसार आम्ही इकडं आलेलो. जोपर्यंत उपोषण म्हणजे आम्हाला तुमचा आता नेमका निर्धार काय असणार आहे आणि तुम्ही कधी परत जाणार आहात? आम्हाला आरक्षण दिलं तरच आम्ही परत जाणार आहोत, नाही दिलं तर आम्ही इथंच बसणार. या ठिकाणी जर आम्हाला आरक्षण दिलं नाही तर आम्ही इथेच ठाण मांडू आणि सरकारला आम्ही धडा शिकवू, असं या आंदोलकांचं म्हणणं आहे. गणेश कदमसह विजय देसाई, न्यूज 18 लोकमत, मुंबई.